प्रेसिडेंट बाब जर्सन गोम्स, सीनियर वाइस प्रेसिडेंट बाब संदेश तेलेकर देसाई, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी बाब प्रशांत नाईक आणि वाइस प्रेसिडेंट बाब सुनील सिग्नापूरकर. आयची प्रेस कॉन्फरन्स एक्चुअली आम्ही एक वेगळ्याच कारणान घेवपाचे आशिल्ले आमचे ऑर्गनायझेशन बिल्डिंगाचे ताच्या बद्दल. पूण आज तुम्ही न्यूज आयकला आसतले. पयलीं म्हळ्यार पॉलिटिक्सान लोकां मदीं एक म्हण आसा की डांबराचो वास आयलो की इलेक्शन येता हे निश्चित म्हणून. पूण आतां फाटले थोडे वर्सां भारतीय जनता पार्टीची कर्तुती पळयल्यार एक नवी म्हण आयिल्ली आसा की ईडीची रेड सुरू जाली की इलेक्शन लागीं पावला हे निश्चित आसा. तुम्ही पळयले की वेस्ट बेंगॉल जेन्ना इलेक्शन जावपाचे आशिल्ले तेन्ना तृणमूल काँग्रेसीन जी संस्था तांच्या कॅम्पेनिंगाक हायर केल्ली आयपॅक म्हणून, तांकां तांचो चीफ जो आसा, तांचो कॅम्पेन मॅनेजर जो आशिल्लो, ताका ईडीन अरेस्ट केलो आणि सगळो तांचो जो सिस्टम आशिल्लो, ऑर्गनायझेशन आशिल्ले, डेटा आशिल्लो तो ताब्यान घेतलो आणि इलेक्शन जाय पर्यंत तो भितर उरलो. ज्या दिसा इलेक्शन रिझल्ट आयले त्या दिसा ताका सोडलो, ताका बेल मेळ्ळी. सो इट वॉज व्हेरी ऑब्वियस की ईडीचो वापर फक्त तृणमूल काँग्रेसीच्या आणि ममता बॅनर्जी दिदीच्या कॅम्पेनिंगाक इफेक्ट करपा खातीर ताका अरेस्ट केल्लो. वेस्ट बेंगॉलाचे इलेक्शन जाले, आता फुडली इलेक्शन येवपाची आसा. ती म्हळ्यार पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश. पंजाबान ऑपरेशन लोटस सुरू जालो. तुम्ही पळयले कशें आमचे 2 लिडरांचेर रेड जाली. एक म्हळ्यार इंडस्ट्रियलिस्ट अशोक मित्तल आणि दुसरो आमचो पंजाबाचो मिनिस्टर बाब संजीव अरोडा. रेड जाली फक्त 3 दिसा भितर. अशोक मित्तल बीजेपीन गेलो, तुम्ही पळयले, राघव चड्डा बरोबर आणि थोडे जाणां बरोबर. संजीव अरोडा वचूंक ना. संजीव अरोडा वचूंक ना म्हणून थोडे दिसांनी परत संजीव अरोडाच्या कंपनीचेर रेड जाली आणि ताका अरेस्ट केलो आणि तो अजूनही जेलीन आसा. सो तुम्ही पळयतात की ईडीचो वापर फक्त ऑपोजिशन पार्टींक धमकी दिवन तांकां बीजेपीच्या विरोधांच्यान काडून आपल्या सायडीक घेवपाचो हो एक षडयंत्र करपाचो एक प्रयत्न चल्ला. जशें सांगले, पंजाबा बरोबर गोंयचें इलेक्शन आसा आणि तुम्ही आज जी न्यूज आयकली ती म्हळ्यार बाब दीपक सिंगला, जो आमचो गोंयचो एक सहप्रभारी आसा आणि बरो वर्सा गोंयान काम करता आमचे संघटन बांदपा खातीर. ताज्या दिल्लीक आणि गोंयान 2 कडेन रेड जाली आज. सेम इशू, ही खंयची तरी ओल्ड केस जी ऑलरेडी क्लोज जाल्ली, एक निमित्त काढून ईडी ताच्या घरा पावले आणि आज दनपरा ताका अरेस्ट सुद्धा केल्लो आसा. बिकॉज डेफिनेटली तांणी तांकां सांगला आसतलें तूं आमकां जॉईन जा. दीपक सिंगला आमको देशभक्त मनीस, आम आदमी पार्टीचो कट्टर कार्यकर्ता, ताणें ना म्हटलं आसतलें म्हणून सांज पर्यंत ताका अरेस्ट केलो. जशें सांगले, उत्तर प्रदेशान सुद्धा आतां इलेक्शन आसा, पूण उत्तर प्रदेशान रेडी जावचें ना. उत्तर प्रदेशान कांयच ब्लॅक मनी ना, कसलोच भ्रष्टाचार ना, सगळें बरें चल्लां थंय. उत्तर प्रदेशान ईडी पावची ना केन्नाच, इवन दो देर इज इलेक्शन. सो तुम्ही पळयता कशें भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त ऑपोजिशन पार्टीक कशें तरी इलेक्शना वेळार दामून दवरपाचो प्रयत्न करता. ईडी जी आशिल्ली, जी संस्था, इट वॉज फॉर्म्ड फॉर अ व्हेरी स्पेसिफिक रिझन. जे सिरियस फायनान्शियल क्रायम्स असता, फॉर एक्झाम्पल टेररिझमाचे फंडिंग किंवा ड्रग डिलर्सांचे फंडिंग, हे थांबोवपाक हांचे खूप घट पावर्स असता अंडर द PMLA ऍक्ट. तांकां विदाउट वॉरंट अरेस्ट करपाक मेळटा आणि जो पर्यंत ते ना म्हणटा तो पर्यंत जो एक्युज्ड आसा, जो अरेस्टेड आसा, ताका बेल मेळप सामकेच डिफिकल्ट आसता, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आसता. असले पावर कित्याक दिल्ले ईडीक? टू मेक इट इम्पॉसिबल फॉर people who are funding terrorism or doing drug dealing हांकां भायर सरपा खातीर आनी इन्व्हेस्टिगेशन सारकी कंप्लीट करून तांकां कन्विक्ट करून परमनंटली जेलीन घालपा खातीर तांकां पावर दिल्ले.
आणि ऑलमोस्ट तो कायदो पळयल्यार फॉर एक्झाम्पल नॉर्मली जेन्ना आमी कायद्यान पळयता की यू आर इनसंट अंटील प्रुवन गिल्टी, पूण पीएमएलए कायद्यान ऑलमोस्ट अशें दाखयल्लें आसा की यू आर गिल्टी अंटील प्रूव्ड इनोसंट. इतलो स्ट्रॉंग कायदो आसा. पूण आज आमी पळयता टेररिझम सोडून, ड्रग डिलिंग सोडून, बाकीचे इतले प्रॉब्लेम्स, फायनान्शियल क्रायम्स जाता आमच्या देशांत, ते सगळे सोडून ईडी इज बींग ओनली युज्ड एज अ फॉर्म ऑफ पॉलिटिकल टेररिझम अगेन्स्ट ऑपोजिशन पार्टीज. सो हाजो आमी निशेध करता आणि इतलेच सांगता की तुम्ही जाय तितलो ईडीचो प्रयोग करात. आम आदमी पार्टी तुमकां भियेना. गोंयांत सुद्दां तुम्ही जाणा 2 वर्सां पयलीं आमच्या 2 लिडरांक ईडी ऑफिसान आपयल्ले, फक्त 2 जाणांक आपयल्ले. आता कोणाकूय ईडीची नोटीस येता तेन्ना ते थरथरता सामके, वचूं नाका अशें जाता. आम आदमी पार्टीच्या 2 जाणांक ईडीन आपयल्ले, आमी 20 जाण पावले त्या दिसा. आमी भियेना ईडीक. 2 जाणांक आपयल्ले, आमी 20 जाण पावले, आनी जो पर्यंत त्या 2 जाणांचे क्वेश्चनिंग सोंपूंक ना, तांकां सोडूंक ना, आमी 20 जाण थंयच सबंद दीस राविल्ले. तुमकां याद आसतली. सो आमी तुमच्या ईडीक बिडीक भियेना. जाय तितले रेड करा, जाय ते करा, वी डोंट केअर. बिकॉज आमी कांयच वायट करूंक ना, आमी कसलोच गुन्यांव करूंक ना. तुम्ही आमकां जेलीन अरेस्ट करून जेलीन सुद्दां घाले, आमी जाणा की यू वील बी जेलिंग अस ऑन फॉल्स प्रिटेन्सीस, अँड वी आर रेडी टू लिव्ह विथ दॅट. कित्याक आमी आमच्या काळजान जाणा आनी आमचो देव जाणा की आमी कांयच वायट करूंक ना म्हणून. सो वी आर नॉट स्केर्ड ऑफ ईडी. वी डू नॉट फॉल प्रे टू दीस इंटिमिडेशन. जशें सांगलें, आयची खरें म्हळ्यार प्रेस कॉन्फरन्स आमी आज घेवपाची आशिल्ली टू अनाउन्स सम प्रेसिडेंट्स ऑफ आर वेरियस विंग्स, जशी आमची मायनॉरिटी विंग, ओबीसी विंग, एसटी विंग, यूथ विंग, विमेन्स विंग, हाचे सगळे प्रेसिडेंट अनाउन्स करपाक आज पीसी घेवपाची आशिल्ली. पूण दुर्दैवान आज ह्या कारणा खातीर पीसी घेवची पडली. पूण कांयच प्रॉब्लेम ना. जशें सांगलें, भारतीय जनता पार्टीक जाय तितली षडयंत्रां करूं, अँड फ्रॉम दीस रेट इट इज व्हेरी ऑब्वियस, गोंयांत जर आज कोण भारतीय जनता पार्टीक टक्कर दिता ती फक्त आम आदमी पार्टी. मागता बाब संदेश तेलेकराक फुडले उलोवणें करचें. ज्या पद्धतीचो कारभार भारतीय जनता पार्टीचो गोंयांत आसा, खरे तर भारतीय जनता पार्टीचो प्रत्येक मिनिस्टर, हांव दोतोर प्रमोद सावंत जे सीएम आसा, तो जेन्ना पणजे बाय इलेक्शना टायमार एक गोष्ट म्हणटालो की कसल्या प्रकारची सेक्शनां ना बाबूश मोन्सेराताचेर. मागीर तोच मनीस तांचे मदीं आयलो, ती गोष्ट वेगळी. पण आज हांव जे म्हणपाक सोदता की खंयच्या तुज्या डिपार्टमेंटान भ्रष्टाचार ना. भारतीय जनता पार्टीच्या गोंय सरकाराच्या मिनिस्टरांच्या खंयच्या डिपार्टमेंटान, खंयच्या मिनिस्ट्रीन भ्रष्टाचार ना. खंयच्या मिनिस्ट्रीन लोकांची लूटमार चलना. प्रत्येक मिनिस्ट्री, जावं ती हेल्थ, जावं ती टीसीपी, जावं ती एक्सायज, जावं ते अर्बन डेव्हलपमेंट, जावं एचसीपीडीए, जावं ते पॉवर मिनिस्ट्री, जावं ती पीडब्ल्यूडी, प्रत्येक मिनिस्ट्रीन भ्रष्टाचार आसा. हांचो मनीस भ्रष्टाचारान इतलो बुडलेलो आसा, पण ह्या खंयच्याच मनशाचेर ईडीची रेड जायना. ईडी डज नॉट रेड दीस पीपल हू आर इनटू, म्हणजे भ्रष्टाचारान कंप्लीट भरलेले लोक हे, तरी तांचेर आज पर्यंत एकूय रेड जावना गोंयांत. म्हणजे हांचे अशें जाला की नाका पर्यंत उदक आयला, नाका वयर उदक गेला, पण काश्टी यांची सुखी. हांची काश्टी कशीच ओली जायना. म्हणजे आज प्रत्येक गोंयकार ह्या गोष्टीचे, प्रत्येक गोंयकाराक हाजो प्रत्यय येता. प्रत्येक गोंयकाराक हाची जाणविकाय आसा की सरकाराचो भ्रष्टाचार कितल्या पटीन वाडला. पण तरी आसतना ईडी सारख्या एजन्सीक ताची जाणविकाय येना. ईडी डज नॉट ऍक्ट ऑन देम, कारण ते भाजपाचें सरकार. अशीच गत प्रत्येक सरकार जंय जंय भाजपाचें आसा त्या स्टेटीन तुम्ही मुद्दम पळयात, ईडीचे कसलेंच काम चलना. ईडीचे काम चलता ते ऑपोजिशनाचेर. ज्या जाग्यार ऑपोजिशनाची सरकार आसा थंय काम चलता. ज्या जाग्यार ऑपोजिशन वयर सरपाचो प्रयत्न करता त्या ऑपोजिशनाचेर ईडी काम करता. आमी आज जे हांगा बसलात न्ही, हांव ह्या प्रमोद सावंताक आनी
भारतीय जनता पार्टीच्या तांच्या सेंट्रल लिडरशिपीक सांगपाक पळयता, आमी जर भिल्ले जाल्यार आज हांगा बसचे नाशिल्ले. आमकां तुमची कसलीच भंय ना. हांव आज स्पेशली एकूच गोष्ट तुमकां सगळ्यांक तुमच्या माध्यमांतल्यान प्रमोद सावंताक, गोंय सरकाराच्या मुखेलमंत्र्याक आनी आमच्या देशाच्या पंतप्रधानाक सांगपाक पळयता, तुमकां जितलो प्रयत्न जाता तितलो प्रयत्न करात. पण गोंयांत तुमचें जे सरकार आसा, भ्रष्टाचारी सरकार आसा, ते सरकार पडल्या शिवाय रावचें ना. आनी ताज्या खातीर जें कितें करपाक जाय आमकां, फाल्यां एका टायमार जर आमच्या जिवाची आहुती दिवपाक पडली जाल्यार ती सुद्दां आमी दितली. पण हे गोंयचे सरकार, फुडलें सरकार हे भाजपाचें आसपाना हाची गॅरंटी आम आदमी पार्टी घेतली. आनी वी वील डू एवरीथींग फॉर दॅट. इतलेंच म्हाका सांगपाक जाय. प्रशांत नाईक. आज जे भारतीय जनता पक्षाचे केंद्राक आनी राज्याक सरकार आसा, हे आम आदमी पक्षाच्या लिडराच्या फाटल्यान लागले आसा. जेन्ना फोंडा बाय इलेक्शन जाल्लें, फोंडा बाय इलेक्शनाक जेन्ना सर्वे येयलो तेन्ना बीजेपीच्या सर्वेक तांकां कळ्ळें आम आदमी पार्टी नेट टू नेट बीजेपी बरोबर आसा म्हणून. आनीक आतां गोंयच्या इलेक्शनाक परत भाजपाक एक प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून तो आम आदमी पक्ष म्हणून कळ्ळो तेन्ना ईडीचो हो ससेमिरा आमच्या लिडरा फाटल्यान तेमी लायिल्लो आसा. हेजो आमी कंप्लीट निशेध करतात. आमी अशे ईडी सीबीआय लायली म्हणून आमी भिवपाना. ह्या भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाक 2027 घर धाडटले आनी गोंयचो लोक हे घर धाडपाक तयार आसा. हे ईडी सीबीआय कितलोय तरी फोर्स लायलो तेका आमी भिवचे ना. आम आदमीचो एकय कार्यकर्तो भिवचो ना. हे फक्त व्हॉलंटियर्साक, कार्यकर्त्यांक भिवणावपाचो एक प्रयत्न केल्लो आसा भारतीय जनता पक्षान आनी हेका आमी बळी पडचे ना. तुमचे कितें प्रश्न आसा जाल्यार टॉप फायट दिता बीजेपी झेडपीच्या इलेक्शनाक तुम्ही जर इतको बरो येवंक ना, कशें म्हणूंक शकता तुमकां पार्टी मी झेडपीचे इलेक्शन पळय वेगळे ऑलवेज रुलींग पार्टीच्या फेवरानूच जाता तितलो रिजल्ट आसता. पूण असेंब्ली इलेक्शन जे आसा ते सरकार घडोवपाचो किंवा सरकार उडोवपाचो हे इलेक्शन आसता. आनी जशें बाब प्रशांतान सांगलें, फोंड्या बायपोलान ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन आम आदमी पार्टीक पयलींच्या इलेक्शनान तितली वोटां पडूंक नाशिल्ली, पूण ह्या फावटीन ज्या तरेन आमी काम केलें तातून भारतीय जनता पार्टीक भंय पडलो की ही आम आदमी पार्टी आतां एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळे तरेचे कॅम्पेन करपाक लागला जाच्या खातीर आमचे वोट वता म्हणून. सो त्या खातीर आज आम आदमी भारतीय जनता पार्टी जी आसा ती आम आदमी पार्टीक इलेक्शना वेळार म्हणजे जनरल इलेक्शनाक सुद्दां आतां भियेल्ली आसा. आनी द व्हेरी सायन दॅट दे आर टार्गेटींग आम आदमी पार्टी युजींग ईडी, दॅट इज द बिगेस्ट एविडन्स की आज भारतीय जनता पार्टीक जर टक्कर दिवंक शकता 2027 जाल्यार ती फक्त आम आदमी पक्ष आसा. ना, तो दिल्ली आशिल्लो, ताका थंय अरेस्ट केलो. हांगा एक रेड जाली पूण हांगा कोणाक अजून अरेस्ट करूंक ना. म्हणजे रेड चल्ल्या अजून, सो अजून पर्यंत तरी गोंयान कोणाक अरेस्ट करूंक ना. पूण आमचे जे गोवा सहप्रभारी आसा दीपक सिंगला तांकां दिल्लीक अरेस्ट केल्ले आसा. ना तशी तांची प्रॉपर्टी अशी न्ही, पूण आमचे जे व्हॉलंटियर्स आनी जे ऑर्गनायझेशन टीम रावता थंय एक रेड जाली एकाच एक फ्लॅटान, हांगाच नॉर्थ गोवानूच एका फ्लॅटान. तुम्ही म्हणता ईडीचे तुमचे पोझिशनाचेर सेलेक्टिवली अटॅक जाता जाल्यार तुमकां दिसता टीमचे लिडर ते इरेग्युलरिटीज आसा, तुम्ही कंप्लेंट करता कितें कंप्लेनिंग टू इन्कम टॅक्स और व्हिचएवर डिपार्टमेंट्स पॉसिबल तुमच्या सायडींतल्यान कितल्यो कंप्लेंट्स आसा आज तुमकां खबर आसा. आमी केल्ल्यो आसा, बाकीच्यांनी केल्ल्यो आसा. तुमकां सांगता जे आमचे सीएमा कडेन, बिकॉज मोस्ट ऑफ दीस कंप्लेंट्स हॅव टू गो टू सीएम, ही एक ऑर्डर आसा. तेन्नाच्यान आज म्हणल्यार खंयचीच एक्शन जायना. जितल्यो कंप्लेनी ह्या मिनिस्टरांचेर ह्या आमदारांचेर दिता तितल्योय कंप्लेनी सीएमा लेवलाचेर होल्ड करून दवरता आनी त्या कंप्लेनीचो कदाचित वापर तांकां कंट्रोल करपाक करता. सो जेन्नाच्यान भारतीय जनता पार्टीचें सरकार आयला तेन्नाच्यान हे कायदे चेंज जालात आनी त्या कायद्याचो वापर फक्त आपले सरकार कशें वाचोवप आनी आपल्या लोकांक तशेंच ऑपोजिशनाचेर कसो अत्याचार करप हेच काम भारतीय जनता पार्टी. डेफिनेटली देर आर लॉट्स
नॉट जस्ट वन, इन ऑल द डिपार्टमेंट, एक्सायजार धरून सगळ्या डिपार्टमेंटाचे कंप्लेनी घातलेले इन एट इंडिव्हिज्युअल लेवल अँड पार्टी लेवल. Will you be able to tell us any of complaints? एक्सायज डिपार्टमेंटाचेर घातलेले आसा, एक्सायज डिपार्टमेंट एक्सायज मिनिस्ट्रीचेर घातलेले आसा, एक्सायज मिनिस्ट्रीचेर घातलेले आसा. कितले ज्या प्रमाणे आज एक्सायज डिपार्टमेंट म्हणजे ज्या प्रमाणे सोरो गोंयच्या भायर वता, गोंयच्या भायले जे एक्सायज डिपार्टमेंट आसा तो सोरो धरतात, पण गोंय बॉर्डरीचेर ते धरप जायना. सो दीस इटसेल्फ इज अ मेजर हे, आनी हाजेर कमीत कमी 3 खेप कंप्लेनी घातल्या आमी. कितें जाला? खरो लिकर स्कॅम खरो लिकर स्कॅम जे म्हणटा पळय, जो जावना तेजेर ते खूब बोवाळ केलो. खरो लिकर स्कॅम जो आसा तो गोंयांत चलता. तर तुम्ही ऍक्च्युअली प्रेसिडेंट डिक्लेअर करपाचे आसले, सो सध्या तुमची मेंबरशीप ड्रायव्हर किती अपडेट आसा? सध्या आमी ऑर्गनायझेशन बिल्डिंगाचेर वतात, त्या खातीर आमी वेगळे वेगळे आमचे जे वर्टिकल्स आसा ते आतां फाल्यां पर्यंत आमी डिक्लेअर करतले आनी कॉन्स्टिट्युएन्सी बाय कॉन्स्टिट्युएन्सी आमची ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बिल्ड करपाचें आमचें काम चालू आसा. थँक्यू. थँक्यू.